नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव, जय श्रीराम या जयघोषात आजच्या व्लॉगची सुरुवात करतो. मी तुमचाच होस्ट महेंद्र देसाई तुमचे आजच्या व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण हम्पीला जाणार आहे. जरा औषध गोळ्या वगैरे घ्यायचे ते घेऊया आणि आपण आपली जर्नी सुरू करू. मेडिकलमध्ये थोडी औषधं घ्यायची ते घेऊया आणि आपण पुढे जाऊया. गणरायाचे दर्शन घेऊन आजच्या ट्रिपची सुरुवात करतोय. जय श्री गणेश, जय श्रीराम, हर हर महादेव. मागचा चौक केला तिथनं उद्या साईडला गेल्यानंतर मिरज जातं. तिथंपर्यंत रोड सारखाच येतो तर बराच आलेला. आता तिथनं पुढे जे काही चाललो आता आपण तिथं मात्र मी दुसऱ्यांदा ह्या रोडला आलो. दुसऱ्यांदा पहिल्यांदा आलतो ते अरे अरे पहिल्यांदा आलतो ते कायममध्ये आमचं कोर होत तिकडे जाताना ह्या रोडला पहिल्यांदा आलतो. आता हा ह्या ट्रिपला कर्नाटकात तसं बघायला गेलं तर मी 3दा गेलो, म्हणजे हे तिसऱ्यांदा चाललो असं. कारण कायममध्ये गेलं म्हणून कर्नाटकात गेलो आणि दुसऱ्यांदा मला कधी नाव आठवलं ना, कोकटनरची नाव आठवलं ना मला कधी. शिरसंगी कोकटनरच्या शिरसंगीचं मला नंतर सांगतो, त्या घरात विचारून सांगतो. कारण आई आणि आम्ही दोघे गेलो आणि ज्या आधी शाळांमध्ये वगैरे गेलो तो मी बरोबर आम्ही घरातली सगळीच गेलो. 5 जण काही तिचा इशिकाला जन्म टाकला नव्हता, म्हणजे बरेच दिवस आधी थोडा आणि आता हे दुसऱ्यांदा चाललो या रोडनं. हा रोडनं का आपण अर्ध्याचं कर्नाटकात नाही बसणार. आता काय लवकर पोहोचत नाही आपण. गोड आहेत ह्या 2 गोष्टी सोडल्या की आपण डायरेक्ट भेटणार कर्नाटका. ऍक्सिडेंटच झाला असता, ऍक्सिडेंट.
आतून आपण विजापूरपासून एक 20 किलोमीटर अंतरावर आहे. इथं मी एका पेट्रोल पंपावर थांबलेलो आहे. टिकोडामध्ये थांबलो आहे सध्या. आता इथून पुढे विजापूर एक 20 किलोमीटर आहे आणि तिथून पुढे आपण हम्पीला जायचं आहे. आता पावसामुळं आधीच सकाळी निघायला लेट झाला होता, त्यात पावसामुळं आणि जरा लेट झालं आहे. बघूया किती वाजता पोचतोय, काय करतोय, काय आज बघायला तिथं काय भेटतंय का जाऊन डायरेक्ट स्टे घेऊन तिथं जर राहायचंच आहे. स्टे कुठं बघायचं तर करायचं, बघून राहायचं, काय करायचं आहे तुम्हाला पुढे कळेलच हळूहळू. सध्या तरी इथनं जेवायचं पण आहे, पण थोडंसं पुढं जाऊन जेवावं असं माझ्या डोक्यात चाललं आहे. बघूया कसं काय काय होतं आहे ते तुम्हाला अपडेट कळेलच पुढं. 2 hours later. विजापूर सोडलं आहे आता पुढं चाललो आहे आपण. बघूया कसं बघायला गेलं तर सकाळी निघायलाच लेट झालं होतं, त्यामुळं आता लेटच होणार आहे. आज काय बघता येईल असं मला तर काय वाटण झालं आहे. झालं तर एका दुसरं मंदिर किंवा एका दुसरा स्पॉट बघता येईल, कारण परत राहण्यासाठी वगैरे आपल्याला स्टे हुडकावं लागेल. कुठं राहायचं, काय करायचं, वस्ती असावी आणि डिस्टर्बन्स आपल्याला पण नसावा, प्लस म्हटलं तर सिक्युअर असावं. अशा गोष्टी बघूनच आपल्याला थांबावं लागणार आहे. त्यामुळं ते लोकेशन हुडकायचं, करायचं, त्यात थोडासा वेळ जाणार आहे, करणार आहे. त्यामुळे आत्ताच तिथे बसून जेवण केलं, घरातूनच आणलं होतं, ते खाल्लं. खायचं म्हणत बऱ्याच लांब आलो, पूर्ण विजापुरापर्यंत आलो, कारण पाऊस चालू होता त्यामुळे कुठं खाता पण येणार नव्हतं. विजापुरात आलो, पाण्याची बाटली तिथे घेतली आणि आता जेवायचं म्हटलं तोपर्यंत ते एक माणूस आला, नाही तुम्ही चहा प्यास म्हटला मला. मी नाही म्हणत होतो, तरी पण जबरदस्तीनं प्यायला लावलं. बरं ठीक आहे म्हणलं. मग चहा पिल्यानंतर त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की माझा मुलगा पण लडाखला वगैरे जाऊन फिरून आला आहे, ग्रुपमध्ये करतोय. तुम्ही एकटंच का फिरायला लागला आहे, ग्रुपमध्ये का फिरत नाही. तर कसं माहीत आहे का, मला फक्त फिरायचं. माझ्या संघ मी ज्यांना बोलवू शकतो त्याला मी बोलवतो आहे. सगळं आले तर ठीक, नाही आले तर मी फिरणार आहे. आणि मी जे काय फिरणार, मी जे काय ट्रॅव्हल करणार ते मी तुम्हाला दाखवणार आणि ते तुम्ही एन्जॉय करणार, हे मला सांगितलं. आणि तुम्हाला आणि कुठल्या ठिकाणी फिरायचं असेल, काय करायचं असेल तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. नक्कीच बजेट जर बसलं तर तिथंसुद्धा नक्कीच जाईन मी. चला पुढे निघूया आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशन. आता सुरूच केलं तोपर्यंत पावसानं अभिमान केलेला वैताग झाला अक्षरशः गाडी चालवून. नाही म्हणत 272 किलोमीटर झालं आहे. हा पण अनुभव चांगलाच आहे. अनुभवातूनच आपण पुढच्या गोष्टी करणार आहे. हे लॉंग रूटच्या दृष्टीनं चांगलं आहे, कारण जे पुढचं प्लॅनिंग करायला प्रत्येक ट्रिप पुढच्या प्लॅनिंगसाठीच असते. पुढचं म्हणजे अशा पुढे आपण काय काम करतो. आता किती किलोमीटर राहिले ते बघूया, कारण 300-350 किलोमीटर मला घरापासून दाखवत होतं. टोटल आता झाल्यात 172 किलोमीटर कंप्लीट झाल्या आहेत गाडीच्या हम्पीला जाण्याचे. अजून हम्पी किती किलोमीटर आहे 1 मिनटं चेक करूया आपण मॅपवर. आणि त्यापेक्षा 10-15 किलोमीटर जास्त असतो. 25 किलोमीटर 200 किलोमीटर म्हटलं तर 240 किलोमीटर म्हटलं 25 किलोमीटर जास्त असते. आता 100 किलोमीटर 100 म्हणजे 120 किलोमीटर असणार आहे अजून. आता वाजत किती बरोबर बघा, अगदी आता वाजत 4:30. अजून 100 किलोमीटर म्हणजे अजून 2 तास लागणार आहेत तिथं जायला मला. 2 तास म्हणजे त्यानंतर फक्त राहायला जागाच बघायची आणि गजगुमामध्ये तो झोपायचा, दुसरा काय पर्याय नाही. त्यामुळे आता मी थांबू नाही शकत.
त्यामुळं मी थांबतो इथंच. आपण तिथे गेल्यावर भेटू. काय सगळं आहे, फक्त पाणी फक्त घ्यायचं तिथे गेल्यावर, फक्त पाणी भेटावं एवढीच आशा आहे, बाकीची काही सुद्धा. ठीक आहे, भेटू आपण तिथे हम्पीमध्ये. आता डायरेक्ट भेटू. आधीमध्ये मी काय शूट करणार नाही, कारण शूट करण्यामध्ये वेळ लागतो. त्यामुळं भेटू आपण हम्पीत. काल रात्री जर बघितलं तर इथं आम्ही या इथं झोपलो होतो. रात्री परत पाऊस आला. मेनली मला तर कॅम्पिंग टेंट लावूनच झोपायला, म्हणजे टेंट लावून कॅम्पिंग कुकिंग वगैरे करत करत सगळं करायचं, शूट तेन करायचं असं मी गृहीत धरलं होतं. पण आत आल्यामुळं इथं कुकिंग काही करता येत नाही, कारण शेवटी मंदिर आहे. इथं पण थांबणं गरजेचं आहे. ह्याची घाण इथं जास्त झाली नाही पाहिजे, त्यामुळे ते अलाव नाही. त्यामुळे इथं कुकिंग काही करता येत नाही, त्यामुळे इथं काही कुकिंग आपण नाही करू शकलो. या इथं बरोबर मध्ये झोपलो होतो पलीकडे साईडला. खूपच सुंदर आहे. वर कुठनं आहे, पायऱ्या आहेत, म्हणजे वर जायला पायऱ्या आहेत. मी म्हणतोय पायऱ्याच नाहीत वर जायला. मी इथनं मधनंच वर चढत होतो. इथनं मधनं या इथनंच वर चढून गेलं. इथनं तिथनं पलीकडं पायऱ्याकडे काय लक्ष दिलं. नेलपेंट बरं आहे ना. त्या नेलपेंटची गोष्ट अशी आहे, नको नको म्हणताना पूर्वीच माग लागली. नाही, मी कलर करणार शेवटी केला कलर. कालचा ब्लॉग कसा बंद करायचा राहूनच गेला, कारण भरपूर लेट झाले होते. 8-8:30 वाजल्यामुळं कालचा ब्लॉग काही मी बंद नाही करू शकलो. त्यामुळे तो मी आत्ता बंद करतो. आता आपण आहे बरोबर विरूपाक्ष टेम्पलमध्ये. त्याचे जे काय व्यवस्थित उपचार आहे ते तुम्हाला मी सांगेनच. आता हा ब्लॉग इथं संपला. मी आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि ह्याच सिरीजमध्ये पुढचा व्लॉग बघण्यासाठी आणि तो तुम्हाला लवकर भेटण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा चॅनल. गुड बाय अँड टेक केअर.